सिंधुदुर्गच्या कुडाळमधून एक महत्त्वाची बातमी। वेताळ बांबर्डे गावाला दरवर्षी बसणारा हातेरी नदीच्या पुराचा फटका आता कमी होणार आहे। मुंबई गोवा महामार्गालगतच्या तेलीवाडीत दरवर्षी पुराचे पाणी शिरून शेती आणि घरांचे मोठे नुकसान होत होते। मात्र स्थानिकांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे। नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि प्रशासनाच्या मदतीनं नदीतील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले। गेल्या 15 दिवसात पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा यशस्वीपणे पूर्ण झालाय। यामुळे नदीकाठची जमिनीची धूप थांबणार असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। आता पावसाळ्यात गावाला पुराचा धोका कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। या नदीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पूर्ण नदीचा गाळ साचत होता आणि संपूर्ण पाणी भरत होतं। त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामन ते नेहमी नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही। यासाठी त्याबद्दल मी आधी प्रशासनाचे आभार मानते। मी आता गेली 14 वर्ष या गावची पोलीस पाटील म्हणून आहे। मी या गावात राहते। मी 14 वर्ष या गावात बघते पूरग्रस्त परिस्थिती एवढी भयानक असते की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याची जमीन या नदीमध्ये गेलेली आहे आणि लोकांचं पुन्हा स्थलांतरित आम्हाला पावसाच्या आधी करावं लागतं। गेली 4-5 वर्ष आमच्या गावातील शेतकरी, प्रशासन म्हणा, ग्रामपंचायत आणि आमचे सामंत काका यांच्या या प्रयत्नाने यावेळी आपले नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सौजन्याने नदीतील गाळ काढण्याचा हा जो प्रकल्प केला त्यामुळे तरी यावेळी पावसात आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान बहुधा टाळणार आहे। कारण बऱ्यापैकी हे काम झालेलं दिसतंय आणि आम्ही समाधानी आहोत की आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचं आमच्या गावच्या भलं झालेलं आहे। त्यामुळे मी प्रशासनाचे, आमच्या ग्रामपंचायतीचे खूप आभार मानते। धन्यवाद। आज आम्ही 2.5 ते 3 वर्ष झाली याचा पाठपुरावा करतोय, पण सन्मान्य पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य निलेश राणे यांनी दोघांनीही पाठपुरावा करून गाळ काढण्याचं काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। नान फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या माध्यमातून हा नदीचा आमचा गाळ काढून दिला। लोकांना याच्या पुढे पुराचा त्रास होणार नाही असं वाटतं।